आज आम्ही आलेलो आहे मंगळवारच्या बाजारामध्ये। सुकी मच्छी मध्ये सगळ्या मच्छ्या भेटतील, जसं काही ऑक्टोबर्स आहेत सुकी मच्छी मध्ये। ही गोल आहे, सुरमई आणि वाम आहे, मोठी वाम आहे बघा कवडी। आज आम्ही आलेलो आहे मंगळवारच्या बाजारामध्ये शॉपिंग करायला। कोणगावचा मंगळवारचा बाजार। मित्रांनो तो बघू शकतात आहे मंगळवारच्या बाजारामध्ये फक्त आपलं कपडेच नाही तर मसाले पण आहेत। ते बघा हे सगळे मसाले आहेत, मिरच्याचे मिरच्या पण इथे आहेत। रुपयाची किती घेईन? एवढे 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 130 रुपये किलो आहे लसूण। इथे तुम्ही बघू शकता ते पापड वापड पण भेटत इथे। सुकी मच्छी आणि अवजार पण भेटतात इथे, कोयता भांडी सगळं। सुकी मच्छी इथे ऊन खूप आहे ना, ऊन खूप आहे बघा। डोळ्याचं डायरेक्ट इथे डोक्यावरती ऊन आहे, तरी सुद्धा डिहायड्रेशन पण होऊ शकतं एवढा ऊन। आणि सुकी मच्छी जास्त असते कोणगावच्या बाजारामध्ये, स्मेल पण भरपूर असते। स्मेल पण बघा असतं। मोमेल पण आहे। मित्रांनो आता बोंबील घेतलेले आहेत, 500 रुपये किलो आहे। सुकट पण 500 रुपये किलो आहे आणि सुकट आणि आपण मोमेन घेतलेले आहे, दोन्ही पण 500 रुपये किलो। जवला बघतात का? हा, जवला कुठे चांगला भेटतात ते बघतात आहे। आणि बाजार एकदम लास्ट पर्यंत पूर्ण भरलेलाच असतो। खूप लांबून लांबून लोक येतात शॉपिंग करण्यासाठी, खरेदी करण्यासाठी।
जास्त करून सुकी मच्छीसाठी येतात लोक. आणि दर मंगळवारीच असतो यो बाजार. दर मंगळवारी भरतो यो बाजार. आणि जास्त करून इथे ना तुमचे जे महागाचे वस्तू असतील, किमतीचे वस्तू असतील, मोबाईल, चेन विन, ते तुमच्याकडे लक्ष ठेवा त्या वस्तूंवरती, कारण की ते इथे चोरी पण होतात. आणि जर तुम्ही येत असतील तर कॅप कॅरी करा आणि गॉगल कॅरी करा, कारण गरमी जास्त असते. खूप गर्दी म्हणून आता उसाचा ज्यूस प्यायला आलेलो आम्ही. बाबूला प्यायचे ना, लय गर्मी बघा, ऊन कसं आहे. आता जरासं चिल्ड यायला उसाचा ज्यूस प्यायला आलोय. झालेला आहे आपला. हा पीक पीक बरं वाटतं ना. आणि यांचं अजून डिसाईड चाललंय मम्मी आणि मामीचा, तर काय घ्यायचं ना काय नाही घ्यायचा ना. सुके मच्छीमध्ये ऊन पण जास्त ना, पण जरा सावलीमध्ये थांबलोय. खूप ऊन आहे मित्रांनो. तुम्हाला सुकी मच्छीमध्ये सगळ्या मच्छ्या भेटतील, जसं काही ऑक्टोबर्स आहेत सुकी मच्छीमध्ये. बघ कसे आहेत ते. आपण खात नाही ऑक्टोबर्स बी, तुम्ही जर खात असतील तर इथे तुम्हाला भेटेल कोणगावला. काय ते गोली मच्छीचा. कसं आहे ते? 200 रुपये पाव. बघा इथे व्हरायटी पण आहेत. ही सुरमई आहे आणि अजून मच्छी. कुठली मच्छी आहे ही? वाम आहे ना. आणि ही पण गोलीचीच आहे ना. ही गोल आहे, ही गोल आहे, सुरमई आहे आणि वाम आहे. मोठी वाम आहे बघा कवडी, मोठी वाम आहे बघा. अरे तू कोण घेतला? सुक्या कोलंबीची सोड सोडे. काळी आहे, छोटी कोलंबी असते ना आपली लाल. हा लाल वाली. ती सुकवून तिची सोडे. हे कसे सोडे? ते सोडे कसे? 400 ला पाव. 400 ला पाव किलो. 400 ला पाव किलो आहेत. एक कोलबी, सुकी कोलबी ना. 400 ला पाव किलो सुकी कोलबी. सुका जवला पण आहे इथे, तुम्ही बघू शकता. एकदम फ्रेश जवला आहे. मावशी कसं दिलाय जवला सुका? 300 रुपये. मुंबईवरून आले. कितीला पडेल आपल्याला आता? डिस्काउंट 250 ला. बघा किती ताजा आहे एकदम. सुकवतात पण आहेत बघा कसं आहे. आणि आपण घेतला वाटतं 1 किलो घेतलेला आपण यो.
आणि गर्दी बघा तुम्ही, एवढ्या उन्हामध्ये पण मच्छी घेण्यासाठी गर्दी खूप आहे. मित्रांनो आता मच्छीवाल्याकडे आलेलो आहे. याची एकदम मच्छी एकदम ताजा ताजा वाटत, सुके सुके एकदम. चल सांग काय काय. बांगड़े बांगडे का? सुरमई है, ये 800 किलो, 700. ये पापलेट 1000 वाला 800 रुपये किलो. पापलेट ना, ये 800 रुपये किलो. 800 रुपये. ये गोल है, ये 800, 1 किलो 700. 800 रुपये किलो. ये 1400. 1400. ये 1200 वाले 1000. ये 1000 रुपये किलो है. 1200 वाले 1000. वो 1200. ये काली है 600. काले बाम. वो डोमी है 400. काउली 300. बॉलर 1000. 1200 वाली पाकट 1000. अशा काय याच्याकडे मच्छी आहेत एवढ्या. सोडे 1500. वो 1200. हे 1500. ये गोल हे 1200. बांगड़े 400 रुपये किलो. वेगळी वेगळा भाव आहे सगळीकडे. ये गोल का है. वो सिंगाड़े है. सिंगाड़ा. शिंगाडा आहे. सिंगाड़े शिंगाड्याचं किती बोलला? 400 किलो 300. 400 रुपये. हा मोठा आहे ना. असे मच्छी आहेत, तुम्ही नक्कीच इथे विजिट द्या. कोणगावला ना सुक्या मच्छीच तुम्हाला चांगल्या भेटतील एकदम. तुम्हाला आता मी दाखवला अशा मच्छी आहेत. आणि आपण जास्त करून काय घेतला, जवला सुकट वी तसंच सगळं घेतलेलं आहे. हा भिवंडी. भिवंडी से है. कितने बजे तक रहता है, चालू कब तक होता है? शाम में 6 बजे तक. 6 बजे चालू होता है और सुबह 6 बजे. सुबह 9 बजे ले, शाम में 6 बजे. हा सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत चालू असतो दर वगैरे. हाँ. आता चला आपण घेतली मच्छीला. हा तर चल मित्रा, धन्यवाद सांगण्याबद्दल. मी नाही ते कोयता पण घेतलेला आहे ना, छोटा कोयता घेतला. छोटासा घेतला यो वाला. हा कितीला घेतला? 150 ला ना. 150 बघा हत्यारे पण असे आहेत ना, सगळे भांडे आहेत ना. एक लास्टचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा मार्केटचा कसा आहे. अख्खा मार्केट भरतो. हा सफेद कांदे ना, सफेद कांदे बघा असा मार्केट आहे. येणार तुम्ही नक्की असते तर कॅप आणि गॉगल कॅरी करा, नाही रे गरम पका होतो. हालत खराब झाली. आताच आमची हालत खराब झाली, एवढी गरम होते, ऊन पण भरपूर आहे. अनिकेत दादा पण भेटलेला आहे. हा सगळे जण आहेत. मच्छी काय काय घेतली? मच्छी लय महाग आहे पण. हा लय महाग आहे. सुकी मच्छी घेतली. मंगळवारच्या बाजारात जायचंय काय नुसतं मंगळवारच्या बाजारात. बाबू तो युट्यूबला टाकणार आहे हाय का? काय कराय फोन कर. चल. मित्रांनो आज आम्ही आता चाललेलो आहे गीतू मावशीकडे. तिची तब्येत बरोबर नाही म्हणून आता चाललोय. आता तुक्या दादा आलेला आहे घ्यायला.
आम्ही चाललो. तू काय आता पण येते जिगू काय बोलतोस? काय बोलू? एक्झाम आहे ना तुझी उद्या? हो कुठला पेपर आहे? उद्या मराठी. मराठी अभ्यास झाला? हो मराठीचं काय नाही ना एवढा पॅसेज आहे ना. जाऊ दे चल फिर जरा डोका पण जरा फ्रेश होतो तुझा. आता सायन्स वायन्सचा पेपर असेल तेव्हा बघतो जास्त अभ्यास कर. मित्रांनो आता आम्ही कशेलीला पोचलो. जस्ट पोचलो आताच. हा आपली गाडी तर लावली आपण. चला जाऊ आपण. गरम पका आहे तो खूप गरम आहे. गरमी बघी आणि यो घर आहे. कशा आहेत? बरे आहेत ना? मी बरं आहे. माझी मैत्रीण खास लहानपणीची मैत्रीण. दीपेश मामाची. आता आम्ही चाललो घरी आणि ऊन पक्का कडक आहे. आता एसी म्हणून बाहेर निघलो. मावशीला बरं वाटलं ना बोललं तर. मित्रांनो फोन गावला गीतू मावशीकडून. गीतू मावशीला पण लय भारी वाटलं असेल, बरं वाटलं असेल. मम्मी गेलते ना बघायला. हो जसं कॉलवरतीच बोलतात समोरासमोर भेटणं आली ना तुमची. हो 2-2, 3-3 तास बोलत बसतात. हा समोरासमोर भेटायचं लय भारी चांगलं वाटतं. मावशीला खरंच बरं वाटत होता. असं कोण म्हणजे गेला ना घरी तर असं म्हणजे आधार येतो माणसाला. म्हणजे त्यांचा आजार पण आहे ना तो अर्धा हा कमी होतो. ते दुःख शेअर करतात ना त्यांचं. आता आपल्या मंदिरामध्ये बघ काय चालू. हा आज सोमवार आहे ना. सोमवारी गर्दी मंदिरात. मेन म्हणजे ना कोणला पण आजार असला ना तर बघायला त्याला जायलाच पाहिजे. कारण की ती जी सिच्युएशन असते ती वेगळीच असते. ती सांगता नाही येत. ते स्वतःवरती घडल्याच्या नंतर ती समजते सिच्युएशन आपल्याला ना. स्वतःवरती घडेल तेव्हा समजते. हा तिला आधार आला जेव्हा मी गेली तेव्हा. मित्रांनो आज आपण बनवणार आहे मोनॅको चाट. नाही तर चाट बनवायला घेतलाय. जेगूनच कांदा टमाटा कापला. मग ते दादा मी कापते तू नको कापू. परफेक्ट पाहिजे ना. कापतेस ना रोज. मग मम्मीची हेल्प करते ना. गुड गर्ल आहेस ना तू. अरे पिझ्झा सॉस टाकायचा. पिझ्झा सॉस आहे आणि आपले ऑर्गेनो आणि चिली फ्लेक्स
मित्रांनो आपल्या इथं बेस झालेला आहे. इथे बघा आपल्या बिस्किटांचा बेस झालेला आहे. आपण याच्यावरती पिझ्झा सॉस टाकलेला आहे, लावलेला असं मस्तपैकी. आणि इथे आपण काय केलेलं आहे, कांदा आणि टमाटरला मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चीज टाकलेलं आहे, ऑर्गॅनो टाकलेलं आहे आणि चिली फ्लेक्स टाकलेला आहे आणि कॅचअप टाकलेला आहे आणि त्याला आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आणि जरासं तो मिक्स करता करता ना आता मेल्ट पण झालेला आहे आणि मस्त असं तो लागेल. मग जरासा असा घ्यायचा आणि सगळीकडे लावून घ्यायचा आपल्याला असा आणि याला जरासा बेक करायचा आणि त्याच्यावरती परत चीज टाकायचा आणि ऑर्गॅनो चिली फ्लेक्स टाकायचा. तर आपण आता डायरेक्ट प्रोसेसिंग करूनच दाखवू डायरेक्ट ना. चल थोडासा घेऊन त्याच्यावरतीच लावायचं. हां आणि मग त्याच्यावरती नंतर चीज पण किसलं तर हां, चालेल. हे आधी मी केलंय, तुम्ही बघितलाच असणार ब्लॉगमध्ये. आणि माझी फेवरेट रेसिपी आहे. 180 टेम्परेचरची ठेवलेलं आहे 5 मिनटं. आणि बघा गोल फिरतं आपला, मस्त गरम होतंय, बनतंय. मित्रांनो डायरेक्ट आम्ही ओव्हन मधूनच काढला आणि आपलं झालेलं आहे. काय बोलतो त्याला आपण, मोनॅको चाट ना. मोनॅको चाट आपले झालेले आहेत मस्तपैकी आणि टेस्टी वाटतात ते. बघा स्टफिंग पण बघा कशी बेल्ट झालेली आहे. आणि आपण याच्यावर बस हे आपण आता घेतलेलं सॉलिड काय घेतलेलं आहे, याच्यात बघ आपण लिक्विडला काय घेतलेलं आहे, कोल्ड कॉफी घेतलेली आहे. बघा कोल्ड कॉफी पण घेतलेली आहे. आता आपण पार्टी करूया. मजा आहे, बघू टेस्ट करून कसं हां लागतं. टेस्ट करू बघू. बाबू घे एक घे, ट्राय कर, सांग कसा झाला सांग. मस्त झालं ना. एकदम भारी. हां चल आपण बघ खाऊ. घे तू खा. तू आधी खातो. तू खा. असं वाटतं. तर बघा मोनॅको चाट कसं झालेलं आहे. बघा मस्त झालेलं आहे. एकदम भारी आहे ना. मस्त आहे. मेहनत आहे आमची, खूप मेहनत केली याला बनवायला. खूप मेहनत केली ना. असं तोंडामध्ये गेल्याचं मेल्ट होतो तो ना. लवकर मेल्ट होतो आणि चांगलं पण लागतं, त्याच्यामुळे टेस्ट चांगली होते त्याची. हां चल खाऊ. मित्रांनो आता वरती आलो आणि बघू श्रेयाचं काय झालंय. सगळी पोरं बसल्यात वरती. काय करतात रे. अरे मॅच बघतोय. ते गेम घेतलात का. RCB वर्सेस MI मुंबई इंडियन लवर. RCB हैदराबादी बिर्याणी. मुंबईमध्ये राहतोस रे.